हॅलो चर्च, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. या आजच्या आपल्या न्यू लाईफ फेलोशिप ऑनलाईन सभेद्वारे मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण परमेश्वराची आराधना करण्यासाठी आतुर आहात. तुम्ही सर्वजण तयार आहात. तर प्रियांनो, मी आणखीन तुम्हाला या वचनाद्वारे प्रोत्साहित करू इच्छितो. वचन सांगतं स्तोत्रसंहिता 34:8 की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो कोणी त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. प्रियांनो, हेच चांगुलपणाविषयी एक व्यक्ती प्रवास करत असतो, तो म्हणजे योसेफ. योसेफाला त्याचे भाऊ 20 रुपयामध्ये विकतात आणि त्याला बंदिवानात टाकण्यात येतं त्या मिसर देशामध्ये. तर प्रियांनो, कदाचित तो बंदिवानात आहे, पण परमेश्वराच्या दृष्टीने तो येणाऱ्या दिवसांमध्ये प्रधानमंत्री होता. तर मला हेच सांगू द्या तुम्हाला, आज तुमच्या जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती असू दे, पण परमेश्वराचा चांगुलपणाचा अनुभव तुम्ही घेत आहात. ते चांगुलपणाचा अनुभव घेत आपण परमेश्वराला स्तुती द्यायला पाहिजे, परमेश्वराला आराधना द्यायला पाहिजे. कारण आपण कुठेही असो, परमेश्वराची आराधना करायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की तुम्ही देखील आज परमेश्वराची आराधना करण्यासाठी तयार आहात. तर चला, आपण सर्वजण मिळून परमेश्वराची आराधना करू. खुदा, आज तेरे सामने हम आते हैं, तुझे हम आराधना देते हैं, तुझे हम स्तुति देते हैं. खुदा, आज की सुबह तेरे हाथों में हम आते हैं. खुदा, आज की आराधना तुझे ऊंचा उठाने के लिए हम करते हैं. खुदा, तू पवित्र है, तू योग्य है, तू सबसे महान है, तू सबसे ऊंचा है. आज हम कबूल करते हैं कि तुझसे बड़ा कोई खुदा नहीं है. खुदा, तेरा तेरा वो पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है. तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है. तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है. तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है. तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है. ओ, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है. तू पवित्र पवित्र है. हाँ खुदा, तेरी और दूर तुझे कहते हैं, तू पवित्र है, तू महान है, तू पवित्र है. क्या हम थोड़ी देर के लिए उस खुदा को कह सके कि तू पवित्र है, तू सबसे महान है, तू सबसे ऊंचा है, तेरा सिंहासन सबसे बड़ा है. खुदा, मेरी परिस्थिति में, मेरी हर कोशिश में तू बड़ा है. खुदा, ओ तू करूं
प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है। ओ तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू सामर्थ्य भयोग्य है, तू स्वर्गों के स्वर्गों में है। तू सामर्थ्य भयोग्य है, तू स्वर्गों के स्वर्गों में है। तू स्वर्गों के स्वर्ग में है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। Oh, I glorify your name. कलीसिया, come on, आइए उसके नाम को उठाते हैं, उसके नाम को धन्य कहते हैं, क्योंकि वो योग्य नाम है। तेरा दे ना रा 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 रा। वो तू अधर्मों को क्षमा करता है। अच्छे खुदा, सारे रोगों को चंगा करता है। Yes, Lord. तू अधर्मों को क्षमा करता है, सारे रोगों को चंगा करता है। सारे रोगों को चंगा करता है। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू सच्चा है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है। तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। प्रेज द लॉर्ड. आजची आराधना आम्हा प्रत्येकासाठी उत्तम अशी ठरलेली आहे. आजच्या आराधनेद्वारे आम्ही खरोखरच परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेतलेला आहे. तरी ही वेळ आहे देवाच्या वचनाची प्रियांनो. देव जेव्हा आमच्याशी बोलतो तर आम्ही देखील ऐकायला पाहिजे. ते कसं ऐकणार आम्ही? केवळ वचनाद्वारे. कारण देवाची इच्छा असते की आम्ही देवाचं वचन ऐकावं आणि आम्ही नेहमी बदलत राहावं. प्रियांनो, लक्षात ठेवा, बदलण्याची जी प्रक्रिया आहे ही सततची आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा तेव्हा आमच्या जीवनामध्ये बदल येतं, आमच्या परिस्थितीमध्ये बदल येतं. तर चला आपण सर्वजण मिळून परमेश्वराचं वचन ऐकू. पिता प्रभू येशूच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही सर्वजण मंडळी या नात्याने, तुझे लेकरं या नात्याने येत आहोत. तुझी उपस्थिती इथं आहे परमेश्वरा. धन्यवाद, आराधनेमध्ये तू उतरून आलास.
विराजमान झालास आमच्या स्तुतीवर. म्हणून आज मी मोठ्या विश्वासाने म्हणतो की इथं सर्व गोष्टी तुझ्या हातामध्ये आहेत. पवित्र आत्मा, तुझ्या नियंत्रणात सर्व काही आहे. म्हणून आज आमचं इथे बसणं, आमचं ऐकणं, इथलं वातावरण, हे सर्व काही तुझ्या हातामध्ये आम्ही देत आहे. आणि म्हणतो देवा, तुझी सहायता आम्हाला प्राप्त होऊ दे. तू आमच्या बरोबर आहेस. हे वचन आम्हा प्रत्येकासाठी प्रभू आशीर्वादाचं कारण ठरू दे. माझ्यापासून इथं बसलेल्या प्रत्येकासाठी परमेश्वर आहे उत्तम लाभाचं, आशीर्वादाचं असू दे, ही प्रार्थना करतो ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो. आणि सर्व म्हणाले आमेन, 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 हालेलुया. ऑलराईट, आपण उघडूया लूक शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि वचन 1. Luke chapter 18, the Gospel of Luke chapter 18, verse 1, probably 1 onwards. We will just read it through maybe 4 or 5, 6, no problem. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करेना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसांना जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. जर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही का? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? Amen. Hallelujah. The topic of my sermon today is hidden in the first verse. माझ्या आज संदेशाचा शीर्षक जो आहे तो पहिल्या वचनामध्ये लपलेला आहे. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. Then Jesus told his disciples a parable to show them that they should always pray and not give up. The title of my sermon is Don't Give Up. माझ्या संदेशाचा शीर्षक आहे Don't Give Up. सगळे म्हणा Don't Give Up. It's not a tagline of a thumbs up ad or a Pepsi ad. डर के आगे जीत है. You know, we really mean today. आज खरंच आपण जे बोलणार आहे मी किंवा आपण जे ऐकणार आहे त्याला अर्थ आहे, त्याला सामर्थ्य आहे. Everybody say Don't Give Up. Come on, louder. Don't give up. Yeah. आता डोंट गिव्ह अप हे ह्याच्याविषयी जे सांगणं चाललेलं आहे, कोण कोणास बोलायला लागले हे पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. देन जीसस टोल्ड हिज डिसायपल्स. प्रभू येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे. म्हणजे ही एक इट्स अ व्हेरी पर्सनल मीटिंग हॅपनिंग. एक पर्सनल मीटिंग आहे. एका घरामध्ये होत असेल कदाचित. ते एकत्र आहेत, तिथं शिकवण तो देत आहे आणि देता देता तो काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय. लक्षात ठेवा, त्याला ठाऊक आहे काही दिवसानंतर त्याला पकडण्यात येणार आहे, काही दिवसानंतर त्याला मारहाण होणार आहे, काही दिवसानंतर त्या सगळ्या क्लेशातून त्रासातून येशू ख्रिस्ताला जायचं आहे हे त्याला ठाऊक होतं. परंतु त्या अगोदर येशू काय सांगतोय शिष्यांना? डोंट गिव्ह अप. हार मानू नका. When he is on the way to his issues that he is going to face, the trouble that he is going to go through, he is not focusing on his own troubles. He is saying, don't give up. तो स्वतः ज्या त्रासातून जाणार आहे, तो चाललेला आहे, तिथे मार्गस्थ झालेला आहे. त्याला ते त्याच्या समोर असताना तो त्याच्या स्वतःच्या समस्यांकडे लक्ष न देता तो शिष्यांना सांगतोय, हार मानू नका. दिस इज नॉट द टाइम टू गिव्ह अप. दिस इज नॉट द टाइम टू गिव्ह अप. इन फॅक्ट
ज्या वेळेला असं वाटतं ना हे सगळं संपलंय आणि तिथं मी हार मानली पाहिजे, तिथेच सगळ्या गोष्टी सुरू व्हायला लागतात. कोणीतरी आमेन म्हणा. हाऊ मेनी टाइम्स, किती वेळा आपल्या जीवनामध्ये मी आज उभं राहून साक्ष देऊ शकतो, कितीतरी वेळा माझ्या जीवनामध्ये मला असं वाटलं हे होणारच नाही, असं होणारच नाही. पण तरी त्या देवाजवळ वळून प्रार्थना, आराधना, स्तुती, धन्यवाद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघतो तर काय सगळं काय व्यवस्थित झालेलं आहे. हाऊ मेनी ऑफ यू कॅन टेस्टिफाय टू दिस? किती लोक साक्ष देतील या गोष्टीला? आमेन. हालेलुया. कम ऑन. सो आय वॉन्ट टू एनकरेज यू. काय नवीन नसेल आज बोलण्यासाठी माझ्याकडे कदाचित, परंतु मला तुम्हाला या संदेशाच्या द्वारे हे सांगायचे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, तुम्ही स्वतःला एनकरेज करा आज या वचनाच्या द्वारे की मी हार मानली नाही पाहिजे. आमेन. आय एम टेलिंग यू, आय एम सॉरी, आय एम अगेन अँड अगेन ब्रिंगिंग द चर्च थिंग. पुन्हा चर्चच्या गोष्टी, चर्चच्या इश्यूज तुमच्यासमोर मी आणत आहे. द चर्च इन दिस लास्ट इयर वेंट थ्रू अ टर्मोइल. एका भयंकर अशा त्रासातून ही मंडळी मागच्या वर्षामध्ये गेली. यू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. परंतु आज मंडळीने उभं राहावं आणि हे म्हणायचं आहे स्वतःला, मंडळीने स्वतःला हे म्हणायचं आहे, डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह अप. हार मानायची नाही आहे, हार मानायची नाही आहे. सो जीसस इज टेलिंग हिज डिसायपल्स, प्रे, कंटिन्युअली प्रे अँड डोंट गिव्ह अप. कंटिन्युअली प्रे अँड डोंट गिव्ह अप. कंटिन्युअली प्रे अँड डोंट गिव्ह अप. हे शिष्य ते लोक आहेत जे सतत येशू बरोबर होते. These are the disciples who always were found with Jesus. Everywhere he went, the disciples were there. जिथे कुठे येशू गेला, शिष्य तिकडे होते. जे काही येशूने 3.5 वर्षामध्येच्या सेवा कार्यामध्ये जे काही येशूने केलं, त्या सर्व गोष्टीमध्ये त्या शिष्यांचा सहभाग होता. जो आदर येशूला मिळाला तोच आदर त्याच्याबरोबर त्या शिष्यांना मिळाला, कारण ते शिष्य येशूच्या बरोबर होते. जे येशूने केलं त्याप्रमाणे ते करायला गेले. त्यांच्याहीकडनं महत्कृत्य घडल्या. कधी कधी झालं नाही, मग ते फेलियर घेऊन येशूकडे आले. मग त्यांनी त्यांना सांगितलं असं नाही, असं करायचंय. परंतु त्याप्रमाणे त्यांच्याकडनं घडत गेलं. हे ते शिष्य आहेत, हे तेच लोक आहेत जे येशूबरोबर सतत होते. दे हॅड ऑल ॲक्सेस पास. आय वेंट टू हैदराबाद अ फ्यू डेज अगो. आय वॉज इन अ इव्हेंट. एका इव्हेंटमध्ये होतो. व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड चर्च, खूप ऑर्गनाइज्ड चर्च. मी त्यांच्याकडे बघितलो आणि मग पुन्हा सोलापूरच्या चर्चची आपली आठवण केली. मी म्हटलं, देवा तुझी गरज आहे आम्हाला. व्हेरी व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड चर्च. आय एम नॉट टॉकिंग अबाउट स्पिरिट मूव्ह अँड ऑल, आपण वी आर देअर इन दॅट. पण खूप ऑर्गनाइज्ड चर्च आहे. आणि आता इव्हेंट चालू होणार आहे 1 तासा अगोदर आम्हाला सगळ्यांना, आम्ही जे सगळे वर्शिप लीडर्स, मिनिस्टर्स जे होतो, जे आम्ही मिनिस्ट्री करणार होतो, त्या सगळ्यांकडे एक व्हॉलंटियर आली आणि त्यांनी आम्हाला एक पास दिला. त्याच्यावर लिहिलं होतं ऑल ॲक्सेस पास. ऑल ॲक्सेस पास. मी घेतलं ते आणि त्यांनी सांगितलं की या चर्चमध्ये तुम्ही कुठेही जा, खाली कॅफेटेरिया आहे, व्हेरी नाईस कॅफे. तुम्ही खाली जायचं आणि फक्त तुम्हाला काय पाहिजे ते मागायचं, सांगायचं. ॲक्सेस तुम्हाला तिकडे पण आहे. ज्या वेळेला ते सर्व करणारे तुमच्याकडे तो ऑल ॲक्सेस पास बघतील, ते तुम्हाला फ्रीमध्ये देणार. दे विल नॉट आस्क यू अ सिंगल रुपी. ऑल ॲक्सेस पास. द डिसायपल्स हॅड अन ऑल ॲक्सेस पास. त्या सर्व शिष्यांकडे ऑल ॲक्सेस पास होता. बट स्टील, तरी सुद्धा हे सगळं त्यांच्याकडे होतं. सगळ्या संधी त्यांच्याकडे होत्या, सगळे ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्याकडे होते. सर्वात उत्तम त्यांना प्रत्येक वेळेला येशूच्या द्वारे मिळायचं. बाहेर दाखले, परंतु दाखल्यांचं स्पष्टीकरण आतमध्ये शिष्यांना. फक्त बाहेर थोडंसं बोलायचं, परंतु आतमध्ये येऊन फक्त शिष्यांबरोबर येशू खूप काही बोलायचा. हे सगळं असताना देखील शिष्य अपरिपूर्ण होते. अपरिपूर्ण. You come to a church, to a good church, to this church. You have everything you want. You have good worship, you have good word, you have Bible study, you have everything. Does not mean everything is good in your life. तुमच्या जीवनामध्ये सगळं आहे. तुम्ही चांगल्या चर्चमध्ये येता, आराधना मिळते, वचन प्राप्त होतं, बायबल स्टडी आहे, हाऊस ग्रुप आहे, सगळं चांगलं आहे. तुम्ही नियमित येता. हे सगळं
असलं म्हणजे सगळं काही व्यवस्थित तुमच्या जीवनामध्ये चाललंय असं नाही आहे. एक्झाम्पल आर दीज डिसायपल्स. मोस्ट ऑफ द टाइम्स द डिसायपल्स वेंट आउट, दे हॅड फेलियर्स, दे केम बॅक विथ फेलियर अँड सेड हाऊ टू डू दिस. अनेक वेळा शिष्य बाहेर गेले, ते अपयशी झाले हे करण्यामध्ये, आणि मग ते आले येशूकडे त्यांचं अपयश घेऊन, आणि ते म्हणू लागले आम्ही कसं करायचं, हाऊ टू डू दिस, हे आम्ही कसं करणार. मग येशू सांगायचा, काही आत्मे उपवास केल्याशिवाय, उपवास आणि प्रार्थना केल्याशिवाय. सो दीज डिसायपल्स had access, but just because you have access to Jesus does not mean everything is perfect. आज येशूकडे आपण जाऊ शकतो, सगळं काय मागू शकतो, याचा अर्थ हे नाही की सगळं काही बरोबर आहे, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. द फॅक्ट दॅट जीसस सेड प्रे कंटिन्युअली, डोंट गिव्ह अप, इज अ साइन दॅट नॉट एव्हरीथिंग वॉज गोइंग फाईन. जी गोष्ट ज्या वेळेला येशू त्यांना म्हणतो की सतत प्रार्थनेमध्ये राहा आणि हार मानू नका, हेच एक चिन्ह आहे समजण्यासाठी की ते जे शिष्य आहे त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही व्यवस्थित चालत नव्हतं, सगळं काही व्यवस्थित चालत नव्हतं. हाऊ मेनी ऑफ यू कम टू चर्च, यू गिव्ह अ बिग नाईस वाईड स्माइल, से प्रेज द लॉर्ड, say how are you doing? Said, I am fine, I'm good, how are you doing? किती लोक आहेत जे चर्चला येता, तुम्ही खूप छान मोठा स्मित हास्य देता, प्रेज द लॉर्ड ब्रदर, प्रेज द लॉर्ड सिस्टर, कसे आहे तुम्ही, हो आम्ही ठीक आहे, मला हे प्रॉब्लेम आहे, ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. असे किती लोक आहेत असं करतात, परंतु घरी गेल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांच्याकडे आहे, त्यांनी कधी सांगितलेलं नसेल. त्या प्रॉब्लेमची तीव्रता काय चाललेली आहे माहिती नाही. But I am here to tell you, don't give up. हार मानू नका, हार मानू नका. जग फसेल तुमच्या स्मितहास्याला, असं वाटेल की हा हसतोय सारखं, तो हा चेष्टा मस्करी करतोय, हा आमच्या जोक्सवरती पण हसतोय, स्वतः पण थोडे 1-2 जोक्स मारतोय, म्हणून सगळं व्यवस्थित आहे हे दुसऱ्यांना वाटत असेल, परंतु त्या व्यक्तीला आतून माहिती आहे काय चाललेलं त्याच्या आत्म्यामध्ये, त्याच्या आतमध्ये, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या परिवारामध्ये. आज मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो, जसं येशू शिष्यांना म्हणाला डोंट गिव्ह अप, मी आज तुम्हाला म्हणतोय हार मानू नका. प्लीज प्लीज डोंट गिव्ह अप, प्लीज डोंट गिव्ह अप. कदाचित तुम्ही आत्ताच तुमचं रेझिग्नेशन देऊन इथे बसलेले असाल, कदाचित तुमचा बिझनेस चालत नाही हे तुमच्या डोक्यात आहे, अशा अवस्थेमध्ये येऊन तुम्ही इथे बसलेले असाल. आय एम टेलिंग यू टुडे, डू नॉट गिव्ह अप, डू नॉट गिव्ह अप. आणि तुम्हाला डोंट गिव्ह अपचा दुसरा अर्थ माहिती का काय आहे? इथंच आहे, पहिल्याच प्रश्नामध्ये आहे. प्रेइंग इज नॉट गिव्हिंग अप. Hello, take this as my first point if you want to. Praying is not giving up. प्रार्थना करणे म्हणजेच हार न मानणे. Why do you pray, brother? Because I don't give up. का प्रार्थना करता भाऊ? मी हार मानलेलो नाही अजून पण, म्हणून मी प्रार्थना करत आहे. वी आर नॉट दोज पीपल. आम्ही असे लोक नाही. इंडिया पाकिस्तानची मॅच झाली आणि इंडिया हारली म्हणजे घेतला टीव्ही आणि फोडला, गिव्ह अप. आम्ही असे लोक नाही आहे की असं काहीतरी झालं की काहीतरी स्वाहा करून टाकायचं, सगळं संपवायचं, सगळं झालं खलास, संपलं सगळं. आज मॅच आहे, डोंट गिव्ह अप. हा स्टोरीला टाकून द्या, हॅशटॅग डोंट गिव्ह अप इंडिया. एनिवे, आमेन, हालेलुया. सो डोंट गिव्ह अप, हार मानू नका. ह्याचा दुसरा अर्थ काय आहे माहिती का? प्रे, कीप प्रेइंग. कोणीतरी म्हणा आपल्या शेजाऱ्याला, कीप प्रेइंग. प्रार्थना करत राहा. काही जरी झालं प्रार्थना करत राहा. मी आज हरलो तरी मी प्रार्थना करणार, उद्या हरलो तरी प्रार्थना करणार, उद्या देखील अपयश आला तरी प्रार्थना करणार, उद्या देखील घडामोडी झाली नाही तरी मी प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं तरी देखील मी प्रार्थना करणार. आमेन. बिकॉज आय एम नॉट गिव्हिंग अप. मी हार मानलेली नाही आहे. आणि हे कशावरून दिसतं माहिती का? मी प्रार्थना करत आहे.
a person who is always praying is saying, I am not giving up on God. एक व्यक्ती जी सतत प्रार्थना करत आहे ती सांगत आहे की मी देवाला घेऊन हार मानलेलो नाहीये. जरी मला काही दिसत नाहीये, मला आशेचं किरण पण दिसत नाहीये, तरी देखील मी प्रार्थना करत राहणार आहे. आमेन. हालेलुया. मग त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. असे लोक तुमच्या समोर येतात का लगेचच? हॅलो, असं म्हटल्या काही 2-3 चेहरे तुमच्या डोळ्यासमोर लगेच आले असतील. मी तुम्हाला काहीच चित्र दिलेलं नाहीये, तुम्ही तुमचंच चित्र रंगवलेलं आहे. दिस इज नॉट ऑन मी. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. तिसरं वचन, 3rd वर्स. आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा. And there was a widow in that town who kept coming to him with the plea, grant me justice against my adversary. जर मला माझा दुसरा मुद्दा तुमच्या समोर ठेवायचा असेल तर या 3ऱ्या वचनामध्ये आहे. And there was a widow in the town who kept coming to him. Kept coming to him. Kept coming to him. त्याच्याकडे ती जात गेली, त्याच्याकडे ती जात गेली, त्याच्याकडे ती जात गेली. आज ही विधवा तुम्हाला आणि मला काय शिकवत आहे? काही जरी झालं तरी आम्हाला येशूकडे जायचं आहे. अय्यो, हालेलुया. हा, ब्रदर शैलेंद्र या आठवड्यामध्ये त्यांनी खूप छान संदेश दिला ह्याच्यावरच. थँक्यू व्हेरी मच. हालेलुया. ही विधवा, तिला ठाऊक होतं की हा कसला न्यायाधीश आहे. हा कोणाला जुमानत नाही, हा देवाला भीत नाही, हे माहिती असून सुद्धा ही विधवा काय करते? प्रत्येक वेळेला त्याच्याकडे जातेच, दार ठोठावतेच, त्याच्या समोर ती प्रेझेंट होतेच आणि आपल्या दुःख, आपला सर्व त्रास त्याच्या समोर ती ठेवतेच. शी केप्ट कमिंग बिफोर हिम. प्रत्येक वेळेला अपयश जरी आलं, ना जरी आलं, बिग नो जरी दिसलं, तरी सुद्धा प्रत्येक वेळेला आम्ही देवासमोर जातो का? हा प्रश्न आहे. अ गुड बिलीवर, a good disciple, not just a disciple, a good disciple will always know to go before his God. एक उत्तम शिष्य, एक चांगला शिष्य, ह्याला प्रत्येक वेळेला ठाऊक असतं की काही जरी झालं तरी मला माझ्या देवासमोर जायचं आहे. I have to go before him. I have to plea. मला सादर करायचं आहे माझं इश्यू, माझी गोष्ट, माझी घटना, माझ्या प्रार्थना, माझे सर्व क्लेश, माझा सर्व त्रास मला त्याच्या समोर द्यायचं आहे. How many of you have stopped praying? आमच्यापैकी किती लोकांनी प्रार्थना, इट्स अ क्वेश्चन टू मी फर्स्ट देन टू यू. हा प्रश्न मला पहिल्यांदा आणि मग तुम्हाला आहे. आमच्यापैकी किती लोकांनी आम्ही प्रार्थना करणं थांबवलेलं आहे? काही होत नाही, जाऊ दे, ते प्रार्थना करायचं बंद करू आणि पुढे जाऊ. थोडंसंच करू आणि बंद करू. 20 मिनिटं करायचो, आता 5 मिनिटं करू. 5 मिनिटं पण आता नको, थोडंसं रील्स बघतो आणि रील्स बघून मग त्याच्यानंतर मी प्रार्थनेला जातो आणि मग नंतर कळतं की कधी झोप लागली आणि तो मोबाईल येऊन फाट करून तोंडावरती आदळलेला आहे. हा, have we stopped coming to Jesus? काय आम्ही देवाजवळ येणं बंद केलेलं आहे का? नॉट अ बिग रेव्हलेशन, बट आय थिंक सो. वेकिंग अप चाललेलं आहे, जागे करणं चाललेलं आहे आज या शब्दांच्या द्वारे, वाचनाच्या द्वारे. आज ही विधवा आम्हाला शिकवत आहे की आम्ही प्रत्येक वेळेला त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. कीप गोइंग टू जीसस. You know why we need to go to Jesus? No matter what, He is the answer. He is the solution. He is everything you need. तोच उत्तर आहे, तोच सोल्युशन आहे.
सर्व काही तुम्हाला जे हवं आहे ते त्याच्याचकडे आहे, म्हणून त्याच्याचकडे जाणं गरजेचं आहे. हालेलुया. हाऊ मेनी टाइम्स वी स्किप गोइंग टू गॉड बट कीप गोइंग टू अदर पीपल. किती वेळा आम्ही देवाकडे जायच्या ऐवजी ते एवढं मार्ग आम्ही मिस करतो आणि थोडंसं एक लेफ्ट टर्न घेतो आणि इतर लोकांकडे जातो टू आस्क फॉर हेल्प. आर वी द वन्स हू विल फर्स्ट कम टू जीसस? काय आम्ही असे लोक आहोत का जे पहिल्यांदा येशूकडे येणार? तुम्हाला माहिती आहे, सर्व ती रक्तस्रावी स्त्री सगळीकडे ती गेली. वचन सांगतं सगळीकडे ती गेली आणि सगळीकडे गेल्यानंतर तिचा सर्व पैसा संपला, सर्व लोकांचं ज्ञान एका मर्यादापर्यंतच राहिलं. ते कुठलेही डॉक्टर तिच्याविषयी काहीच करू शकले नाही. मग तिने म्हटलं, येशू इथे आहे, मी त्याच्या गोंड्याला स्पर्श करेल. इज जीसस आवर लास्ट ऑप्शन और आवर फर्स्ट ऑप्शन? काय येशू आमचा शेवटचा ऑप्शन आहे, शेवटचा पर्याय आहे की प्रथम पर्याय आहे? इज ही द लास्ट ऑप्शन और द फर्स्ट ऑप्शन और द ओनली ऑप्शन? हालेलुया. काय तो आमचा शेवटचा पर्याय आहे की पहिला पर्याय आहे? का येशू आमचा एकमेव पर्याय आहे? वी नीड टू अंडरस्टँड दॅट. जीसस, यू आर दी ओनली सोल्युशन. तूच, फक्त आणि फक्त तूच आमचा पर्याय आहेस. हालेलुया, हालेलुया. सो वी नीड टू बी लाईक दिस विडो. या विधवेसारखं आम्ही असायला पाहिजे. केप्ट कमिंग टू हिम. ती त्याच्याकडे जात गेली, ती त्याच्याकडे गेली वारंवार. शेजारच्याकडे म्हणून म्हणा, वारंवार. काय लावलं रे वारंवार? असं आई म्हणते कधी कधी लेकराला, काय चाललंय सगळ्या वारंवार हेच करतोस. परंतु आज आम्ही वारंवार एका चांगल्या गोष्टीसाठी आपण म्हणत आहोत. आम्ही वारंवार देवाकडे आलं पाहिजे. आम्ही देवाकडे पोहोचलं पाहिजे, कारण तो आमचा शेवटचा पर्याय नव्हे, तो आमचा पहिला पर्याय नव्हे, तो आमचा एकमेव पर्याय आहे. ही इज नॉट द लास्ट ऑप्शन ऑर द फर्स्ट ऑप्शन, ही इज द ओनली ऑप्शन वी हॅव. हालेलुया. क्विज कॉम्पिटिशन आहे, 50 प्रश्न आहेत. त्या 50 प्रश्नाला समजा फक्त 4 ऑप्शन दिले तर पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे का, चौथा आहे का, पहिला आहे का, तिसरा आहे का, चौथा आहे का, काय हेच चाललेलं असतं. असं गोंधळ अभ्यास निघाला की असं असतं. असे 4 आकडे नुसते फिरत असतात आणि ते तुमची अशी चेष्टा करत असतात. ते 4 आकडे, ए का बी का सी का डी का बी का सी का ए, असं चाललेलं असतं नुसतं. गोंधळ झालेलं असतं. पण जर सगळ्या प्रश्नाला एकच ऑप्शन दिलाय, असा एकच, सगळ्यांना पैकीच्या पैकी, जीसस इज दी, असं काहीच होणार नाही आहे आपल्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये. नाहीतर म्हणताल, पास्टर अमित कांबळेंनी शिकवलंय आम्हाला, जीसस इज दी ओनली ऑप्शन. फक्त तिथंच नेहम्या कोण होता, 1 2 3 4 नाही, जीसस इज दी ओनली ऑप्शन. नो, डोंट डू दॅट. बट आमच्या जीवनाच्या प्रश्नांमध्ये एकच ऑप्शन, एकच पर्याय, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आम्हाला त्याच्याकडे सतत गेलं पाहिजे. म्हणजे सततचा त्रास तिला होत असताना तिचा अधिकार ती विसरली नाही. दॅट्स व्हाय शी सेज, ग्रांट मी. शी इज नॉट गिव्हिंग अ रिक्वेस्ट हिअर. ती कृपा करून करता का बघा असं म्हणत नाही. ती काही वेळेला आपल्या इकडच्या साहेब लोकांना असं सांगावं लागतं, साहेब जरा बघा की जमलं तर. अरे काय जमलं तर, अधिकार आहे हो, आम्ही मागायला पाहिजे, तुम्ही करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कधी कधी वाटतं होडगी नाक्याचा जो चौक आहे, इतके खड्डे आहेत आणि ते बिचारे ट्रॅफिक पोलीस तिथे उभारलेले असतात, त्यांच्या खूप कामामध्ये असतात ते. कधी कधी वाटतं गाडी बाजूला लावी आणि त्यांना म्हणावं, बघा जमलं तर खड्डे बुजवा, नाही जमलं तर खड्डे बुजवा. अहो टॅक्स भरतो आम्ही,
अधिकार आहे. टॅक्स भरून पाठदुखी, हे काय प्रकार आहे? आम्हाला त्रास व्हायला लागलाय. यु नो, she did not in her problems, she did not forget her rights. तिने आपला अधिकार विसरली ती नाही. तिला माहिती होतं तिचा अधिकार काय आहे. तिला माहिती वचन काय सांग, ती वारंवार त्याच्याकडे कसं काय एंटरटेन केलं असेल त्या जजनी. लक्षात एक थोडंसं विचार करण्यासारखं ना, थोडं विचार करण्या, कसं काय हे सारखं सारखं यायला लागली. तिला पुढच्या वेळेला गेटपासूनच हाकलून द्या. जर कुठल्याही नियमामध्ये ती बसत नसली असती तर त्याने असाच फरमान दिला असता, पुढच्या वेळेला गेटमध्ये दिसल्या बाहेर यायलाच नाही पाहिजे, लाडच नको, असे शब्द सोलापूरमध्ये. असं नको आहे आम्हाला, असं म्हणले असते. परंतु प्रत्येक वेळेला ती विधवा त्याच्या समोर जाऊ शकली कारण तिला ऍक्सेस होतं. ऍक्सेस का होतं? कारण तिला माहिती होतं तिचा अधिकार आहे, न्यायाधीशासमोर ती येऊ शकते म्हणून. हॅव वी फॉरगॉटन द गॉड गिव्हन अथॉरिटी? काय देवाने देव केलेले अधिकार आम्ही विसरलोय का? समटाइम्स वी डू. काही वेळा आम्ही विसरून जातो. म्हणून मी असहाय्य होतो, माझ्या बरोबर असंच का व्हायला लागलंय? अरे अधिकार घे हातामध्ये तुझ्या. पूर्ण चर्च मध्ये मलाच असं होतंय. अधिकार घे हातामध्ये. माझी पत्नी असंच, माझा पती असंच, माझे लेकरं असंच, माझे आई वडील असंच. सगळीकडनं बघा, सगळीकडनं एक कुठलं तरी प्रॉब्लेम आहेच. पण काय आम्ही आमचे अधिकार, देवाने देव केलेले अधिकार आम्ही विसरलो का? फॉर द स्पिरिट गॉड गेव अस डज नॉट मेक अस टिमिड बट गिव्स अस पॉवर. कारण जो आत्मा देवाने आम्हाला दिलाय तो आम्हाला भित्रेपणाचा नव्हे, परंतु 3 पैकी पहिला सामर्थ्याचा. सगळे म्हणा सामर्थ्याचा. हालेलुया. पवित्र आत्मा खूप कोमल आहे कोमल. परंतु इथं मला काय सांगतं, जो आत्मा देवाने आम्हाला दिलाय तो भित्रेपणाचा नव्हे, परंतु कसला आत्मा दिलेला आहे? सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. म्हणून आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही सामर्थ्याचा उपयोग केला पाहिजे, कारण सामर्थ्याचा आत्मा आमच्यावरती उतरून आलेला आहे. ज्या आत्म्याच्या द्वारे एलियाने काम केला, ज्या आत्म्याच्या द्वारे येशूने काम केला, ज्या आत्म्याच्या द्वारे मोशेने काम केला, तोच आत्मा, एक इकडं नाही एक तिकडं नाही, तोच आत्मा, कम ऑन, तोच आत्मा तुम्हाला आणि मला, आणि तो सामर्थ्याचा आत्मा आहे. तर मग आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या दिलेल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. As children of God, we cannot stay in the state we are currently. देवाचे लेकर आहे ना, त्याने आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत सध्या, मार मिळणार आहे, आम्हाला त्रास आहे, या स्थितीमध्ये आम्ही राहू शकत नाही. का? कारण आजपासून आम्ही अधिकार हातामध्ये घेणार आहोत. मी एका घरामध्ये छोटा संदेश देत होतो. म्हणलो किती दिवस आपण माय गॉड इज अ बिग गॉड. माझा परमेश्वर हा मोठा परमेश्वर आहे. छोटं छोटं मागणं बस करायचं आता. बघा, हे बोलल्यानंतर पण कोणाचा पण विश्वास नाही म्हणून सगळेच शांत आहेत. एकच चिंगळच असं पुंगी वाजली तिकडे आमेनची. माझा ते इस्रायली लोक, तिकडे सांगत होतो मी, ते इस्रायली लोक, त्यांना अंधार होता म्हणून अग्निस्तंभ परमेश्वराने पाठवला म्हटलेलं आहे. When you need a lantern, God is sending what? कंदिलाची गरज आहे तेव्हा अग्निस्तंभ परमेश्वर पाठव. He is that big. तो इतका मोठा परमेश्वर आहे. He is a huge, humongous God. मोठा परमेश्वर आहे. छोटं छोटं मागणं विसरून जायचं. मोठा परमेश्वर आहे. हालेलुया. मोठा परमेश्वर आहे. अधिकाराचा वापर आम्ही केला पाहिजे.
मी सांगत होतो त्याच घरामध्ये, मी सांगत होतो की ते मिस्र देशातून इस्रायली लोक निघाले आणि त्या काळामध्ये सगळ्यात अत्याधुनिक लोक म्हणजे कोण माहिती का? मिस्री लोक. द इजिप्शियन्स वर द मोस्ट फॉरवर्ड इन टेक्नॉलॉजी. त्यांच्याकडे मशाल, कंदील, कसं प्रकाश आणायचं, कसा टेंभा पेटवायचा आणि कसं काय करायचं ते सगळं त्यांना ठाऊक होतं. परंतु वचन काय सांगतं माहिती का? परमेश्वराने ज्या वेळेला डिक्लेअर केलं की 3 दिवस 3 रात्र अंधार पडणार आहे, त्यांचं एकही मशाल, एकही काही कुठलंही कंदील चाललं नाही. 3 दिवस अंधार होता आणि 3 दिवस अंधारामध्ये वचन सांगतं इतका दाट, घनदाट असा अंधार होता. दे वर एबल टू टच द डार्कनेस. त्या अंधाराला ते स्पर्श करू शकत होते. इतका दाट तो अंधार होता. आणि वचन सांगतं माहिती का? ते आपल्या जागेतून 3 दिवस हल्ले नाही. खुर्चीवर बसले म्हणजे 3 दिवस खुर्चीवरच बसले. आणि तुम्हाला वाटत नाही का की त्यांनी अरे पेटवा रे, ते मशाल पेटवा, तो टेंभा पेटवा, ते कंदील पेटवा. एव्हरी सोर्स ऑफ लाईट ऑफ द इजिप्शियन्स डिड नॉट वर्क अगेन्स्ट गॉड. प्रत्येक देवाच्या मुखातून निघालेला ते जे शब्द होतं त्याच्या विरुद्ध त्या शत्रूंचा कुठल्याही प्रकाश आणण्याचं साधन काम केलं नाही. पण वचन सांगतं की जे देवाचे लोक होते त्यांच्या घरात मात्र प्रकाश होता. हालेलुया. कम ऑन. त्यांच्या घरात मात्र प्रकाश होता. त्यांना काय अत्याधुनिक करायची गरज लागली नाही. बिकॉज दे वर ओनली बिलिव्हिंग ऑन दी वन ऑप्शन दे हॅड, गॉड. एकच पर्याय, त्यांच्यावरच त्यांनी भरोसा ठेवला. म्हणून त्यांच्या घरामध्ये सगळीकडे अंधार होता, परंतु देवाच्या लोकांच्या घरामध्ये प्रकाश होता. हालेलुया. ओ, सगळ्या लोकांच्या नोकऱ्या जात जरी असल्या तरी माझ्या घरामध्ये प्रमोशन असणार आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. बिकॉज आय वॉन्ट टू एक्सरसाइज द राईट्स गॉड हॅज गिव्हन मी. कारण देवाने ते अधिकार मला दिलेला आहे, त्याचा वापर मला करायचा आहे. म्हणून बाकीकडे काही जरी होत असलं तर माझ्या घरात प्रकाश मात्र असणार आहे. म्हणून कंदिलाचा प्रकाश मागितलं की अग्निस्तंभ देणारा तो आमचा परमेश्वर आहे. त्याने आम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. भूक लागली म्हणलं, स्वर्गातून उतरून आलं जेवण. आज आम्हाला इथं खान चाचा, बाबा ताज आणि हे म्हणलं तरच आपलं पोट भरतंय. हॅलो. फुकटमध्ये ऍडव्हर्टाईज झालेली युट्यूबवर त्यांनी बघितलं तर मॉनिटायझेशन प्लीज करा. भूक लागली त्यांना, जेवण, वचन सांगतं स्वर्गातून अन्न उतरून आलं. सी हाऊ ही गिव्स. कसं देतो बघा. तो म्हणला नाही भूक लागली का, हा तुम्हाला 4 प्राणी देतो, त्यांना तुम्ही तिथं खलास करा, मग या पकवा जेवा, असं काही नाही. भूक लागली, वरून जेवण. ही ऑलवेज वॉन्ट्स टू डू अ बिग शो. देवाची इच्छा असते प्रत्येक वेळेला मोठा शो करायचा, दाखवायचा. ही समटाइम्स ही डज बिकॉज ही वॉन्ट्स टू टेल आय एम गॉड. काही वेळा तो काम करतो का माहिती का? कारण त्याला दाखवायचं असतं मी परमेश्वर आहे. हॅलो, मला दाखवायचंय मी परमेश्वर आहे. ही डज नॉट हॅव प्राईड. समटाइम्स इट्स हिज स्टाईल. काही वेळा त्याची स्टाईल आहे ती करण्याची. काय नाही चाललंय. हालेलुया. म्हणून विश्वास ठेवा, तुमच्या अधिकारांचा वापर करायला लागा. द विडो सेड ग्रांट मी. ती विधवा म्हणाली मला तू दे. तिने विनंती केली नाही, जमलं तर दे नाही तर राहू दे असं म्हटली नाही. तिला माहिती होतं तिचा अधिकार काय आहे. तिच्याकडे सगळं निघून गेलं होतं, परंतु अधिकार मात्र उरला होता. म्हणून ते जे उरलं ते घेऊन दर वेळेला वारंवार ती त्याच्या समोर जात गेली आणि तिला न्याय प्राप्त झाला. आमेन. हालेलुया. Yet because this widow keeps bothering me, I will see that she gets justice. 5th वचन. तरी ही विधवा मला त्रास देते. हो, तरी ही विधवा मला काय देते? त्रास देते. म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल. किती छान आहे मराठी. रंजीस. किती रंजीस आणायला लागला रे मला.
बस कर की. एकदा दोनदा तीनदा सारखं सारखं काय रंजी सांग, तरी ही विधवा मला त्रास देते. माय नेक्स्ट पॉइंट, युअर प्रेयर्स विल ऑलवेज बॉदर द एनिमी. Your consistency will always disturb your enemy. तुमचं सातत्याने प्रार्थना करणं प्रत्येक वेळेला तुमच्या शत्रूला त्रास देण्यास लावतं. हालेलुया. मग इथून पुढे तुम्ही याल आणि म्हणाल का शत्रू लय धूर्तय, खूप त्रास द्यायला लागलाय. चर्च मध्ये शैतान यायला पाहिजे आणि म्हणायला लागले तुमचे लोक लय धूर्त आहेत, त्यांनी लय त्रास द्यायला लागले. तुमची लोक अरे बापरे सोडतच नाहीत, सोडतच नाहीत. आय नो, मला माहिती आहे की या दाखल्यामध्ये हा जो न्यायाधीश आहे त्याला देवाचं एक हे दिलेलं आहे. बट अंडरस्टँड, दिस इज अ जज who is not believing in God. त्यांनी करत नाहीये काय. बट अंडरस्टँड, समजून घ्या, ज्याच्याकडून तुमचं काम होत नाहीये पण व्हायला पाहिजे त्याला तुमचा त्रास कसा होणार माहिती का? जेव्हा तुम्ही सातत्याने प्रार्थना करणार, सातत्याने प्रार्थना करणार. I'll tell you one example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पास्टर पॉल तंगय्या, सगळ्यांना माहिती आहेत ते कोण आहेत. देवाचे खूप मोठे दास. त्यांच्याकडे स्वतःची जागा नव्हती, चर्च नव्हतं, आणि त्यांना एक हॉल पसंत आला आणि त्या हॉलच्या मालकाकडे गेले. ते म्हणाले आमचं चर्च असतंय, आम्हाला दर रविवारी आम्हाला स्तुती आराधना चर्च चालवायचं असतं, तुमचा हॉल आम्हाला पाहिजे. मग त्या व्यक्तीला, ती व्यक्ती देवभिव नव्हती बिलकुल, अशीच एक व्यक्ती होती. आणि ती व्यक्ती म्हणाली मला माहिती आहे तुम्ही लोक कोण आहे, तुम्ही ते चर्च चालवणाऱ्या लोकांना खूप आरडाओरडा करता, तुम्ही तुमचं लय हालेलुया हालेलुया असते, काय 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 समजत नाही अशा भाषेमध्ये तुम्ही बोलता, आणि तुमचा कल्लोळ असतो, कल्लोळ. मी देतो तुम्हाला हॉल, माझा मला द्यायचा आहे, मला पण पैसे कमवायचे आहेत, मी तुम्हाला देतो, परंतु असला गोंधळ करायचा नाही, शांत ह्याच्यामध्ये जर करायचं असेल तर देतो. पास्टर म्हणाले हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते डील झाली त्या रविवारी. ते म्हणाले की एकच रविवार बघणार आहे, त्याच्यानंतर मी डिसिजन घेणार आहे. असं झालं, डील गेली. आणि मग साधारणरित्या एक पास्टर काय म्हणेल त्याच्या वर्शिप टीमला, या रविवारी प्लीज ऍडजस्ट करा, आपल्याला हॉल पाहिजे, हॅलो या रविवारी ऍडजस्ट करा, हळूहळू आवाजामध्ये धीमं धीमं आपण गाऊ, नाही का? आणि तरी पण आपल्या मनातून केलेली आराधना परमेश्वर स्वीकारतो. म्हणून या रविवारी थोडं शीत आणि मग नंतर आपण आपलं करूया. पास्टर काय म्हणाले माहिती का, पास्टर पॉल तंगय्या, वर्शिप टीमला बोला म्हणले, इथं आले, या रविवारी सगळ्यात जास्त आवाज करायचा. आय एम नॉट लाईंग, दिस इज व्हॉट हॅपन्ड. या रविवारी सगळ्यात जास्त आवाज करायचा, काय व्हायचंय होऊ दे, मोठ्याने हलवले, ड्रम जोरात वाजव रे म्हणले, जयंत फुल व्हॉल्यूम, सगळं क्रँक अप तो व्हॉल्यूम, सगळं. ते सगळे घाबरल्याही म्हणाले, हॉल गेला तर गेला, परमेश्वराच्या स्तुती आराधनेला व्यत्यय यायला नाही पाहिजे. हा हॉल जाईल, दुसरा हॉल मिळेल, हा हॉल दुसरा हॉल मिळेल. आज या रविवारी मात्र जोरात आराधना करायची म्हणजे करायची. रविवार आला, रविवार भरून सगळं, आता टेन्शन आलं, परत काय बदलताय का निर्णय नाही. पास्टर म्हणले जोर से करो, असा जोरात केले. त्यांचं ऑफिस, त्या मालकाचं ते वरचं रूम वरच होतं, त्यांनी 1-2-3 वेळा फेऱ्या मारल्या, त्यांनी चक्कर मारल्या. आणि त्या दिवशी पास्टर पण एकदम जोमामध्ये प्रचार त्यांनी केला. सगळं झाल्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये म्हणले, ते तुमच्या पास्टरला ऑफिसमध्ये बोलवा. आणि अशा चिडलेले, लाल झालेले, चिडलेल्या अवस्थेमध्ये, येस पास्टर पॉल ताई म्हणले, येस प्लीज टेल मी. म्हणले मी तुम्हाला सांगितलं होतं असं करायचं नाही, हळू आवाजामध्ये करायचं, हे करायचं, असं करायचं, तरी तुम्ही त्याचप्रमाणे केलात म्हणले. खूप ओरडून बोलले. मग पास्टर पॉलला वाटलं गेलं सगळं. पण त्यांनी काय म्हणायला माहिती का, ते मालक, मला माहित नाही मी हे का म्हणायला लागलो, पण मी हेल्प तुम्हाला देतोय, असं बोलले, निघून गेले. असं बोलले आणि निघून गेले. Your prayers really bother the enemy. तुमच्या प्रार्थना हे त्रास देणारे आहेत तुमच्या शत्रूला.
तुमच्या परिस्थितीला, तुमच्या आजाराला हे त्रास देणारे आहेत, कंटाळून तुम्हाला उत्तर मिळेल. हालेलुया, हालेलुया. हा पण उत्तर मिळेल, मिळणार. कोणीतरी आमेन म्हणा. सो प्लीज रिमेंबर, युअर प्रेयर्स विल बॉदर द एनिमी. ती विधवा होती, ओ काय तिच्यामध्ये काय आहे सांगा? तिच्याकडे पैसा नाही, तिच्याकडे कुठली मदत नाही, तिचं काही नाही, पण बाबा ही मला खूप त्रास द्यायला लागली, हे खूप व्हायला लागले मला, हे खूप व्हायला लागले मला. हा तो न्यायाधीश म्हणायला लागला. तर विचार करा, तिचं फक्त त्या न्यायाधीशाच्या समोर येणं आणि वारंवार हेच सांगणं की मला न्याय द्या, त्याच्या कानाला किती कांटाळ्या बसल्या असतील. तशीच तुमची प्रार्थना सैतानाच्या कानाला कांठाळ्या बसण्यासारखी आहे. युअर प्रेयर्स विल बॉदर युअर एनिमी. आमेन, हालेलुया. आणि डोंट गिव्ह अप वरती मी एक शेवटचं एक वचन वाचतो आणि मग आपण इथेच थांबूया. फिलिपी 1:6 मी वाचतो तुमच्यासाठी. फिलिपी 1:6 मध्ये असं म्हटलेलं आहे, इथं असं म्हटलेलं आहे, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले. हालेलुया. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. डोंट गिव्ह अप, प्लीज डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह अप. हार मानू नका, खचू नका, हार मानू नका. का माहिती का? कारण ज्याने तुमच्यामध्ये एक चांगलं काम आरंभलं तो ख्रिस्त येशू येईपर्यंत सिद्धीस नेणारा तो तुमच्या बरोबर आहे. Being confident that he who began a good work in you will carry it on to completion. Carry it on to completion. Carry it on. My God is not a God of omission. He is a God of completion. हाय, omission म्हणजे वगळणे. तो वगळत नाही. एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला वगळून दुसरं काम करणे याला म्हणतात ओमिशन. माय गॉड, ही इज नॉट अ गॉड ऑफ ओमिशन. ही इज ऑलवेज अ गॉड ऑफ कम्प्लिशन. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे, विल कॅरी इट ऑन टू कम्प्लिशन, म्हणजे सिद्ध होईपर्यंत तो सिद्ध करणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला बायपास करून जाणार नाही. तो बायपास करणार नाही. आम्हाला असं सोडून, ही खुर्ची सोडून दुसरी मग असं करतो, नाही, बिलकुल नाही. ही इज अ गॉड ऑफ कम्प्लिशन, नॉट ए गॉड ऑफ ओमिशन. आय वॉन्ट टू एनकरेज यू चर्च. मला तुम्हाला आज प्रोत्साहन द्यायचं आहे मंडळी. प्लीज डोंट गिव्ह अप. माझा संदेश संपलाय. प्लीज डू नॉट गिव्ह अप. तुमची परिस्थिती काय कदाचित आम्हाला ठाऊक नसेल. यू कॅन कम अँड शेअर इट विथ अस अँड वी विल प्रे फॉर यू. परंतु मला आज हे सांगायचं आहे, ज्याने तुमच्यामध्ये एक चांगलं काम आरंभलं आहे तो परमेश्वर, त्याला ठाऊक आहे तुमची परिस्थिती काय आहे. वारंवार त्याच्याकडे जात राहा, वारंवार येशूकडे जात राहा. तुमच्या अधिकाराचा वापर करत राहा, तुमच्या अधिकाराचा वापर करत राहा. हालेलुया. तो मोठा परमेश्वर आहे, तो महान परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. लेट्स क्लोज आवर आईज एव्हरीबॉडी. देवा, आम्ही तुझ्या समोर येतो आणि जर आम्ही हार मानली असेल तर आम्ही पुन्हा एकदा आज तुझ्या समोर आम्ही म्हणतोय, अजून संपलेलं नाही आहे. कारण फिलिपी 1:6 प्रमाणे सिद्ध करणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आमच्यामध्ये एक चांगलं काम परमेश्वराने आरंभलं आहे, ते तो शेवटास नेणारा, पूर्ण करणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रियांनो, मला खात्री आहे की आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरलेलंच आहे आणि आजच्या वचनाद्वारे आम्ही आशीर्वादित झालेच आहोत. तर प्रियांनो, तसेच माझी ही देखील विनंती आहे की तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन देखील सांगू शकता की आपल्याला वचन कसं वाटलं. आणि प्रियांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबायला देखील विसरू नका. कारण आपले जे काही मराठी संदेश असतात दर रविवारी आपल्याला त्याच्याविषयी नोटिफिकेशन मिळेल. आणि आमच्या यूट्यूब चॅनलशी जुळून राहा, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
थँक्यू. गॉड ब्लेस यू.